नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच वाक्याचे प्रकार हा भाग पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण सेंटेन्स म्हणजे काय पाहूयात. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कंप्लीट सेन्स. सेंटेन्स म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह जो पूर्ण अर्थ व्यक्त करतो. वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने होते. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह यापैकी योग्य चिन्ह देतात. साधारणपणे इंग्रजीमध्ये सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, रामा इट्स अ मँगो. राम आंबा खातो. त्यानंतर पाहूयात पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच वाक्याचे भाग. एक्झाम्पल, सीता प्लेज क्रिकेट. या वाक्यामध्ये सीता हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्यात जो क्रिया करणारा असतो त्याला कर्ता म्हणतात. प्लेज क्रिकेट हा भाग प्रिडिकेट आहे. प्रिडिकेट म्हणजे कर्त्याबद्दल माहिती देणारे शब्द होय, त्यांना विधेय असे म्हणतात. टाइप्स ऑफ सेंटेन्स वाक्याचे एकूण प्रकार आहेत 4. फर्स्ट, ॲसेरेटिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य. सेकंड, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य. थर्ड, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य. फोर्थ, एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य. सर्वप्रथम ॲसेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्याची माहिती पाहूयात. या वाक्यास स्टेटमेंट असेही म्हणतात. या वाक्यास डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेही म्हणतात. अशा प्रकारची वाक्य विधाने करतात किंवा विशिष्ट माहिती देतात. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. एक्झाम्पल, ही प्लेज क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. टाइप्स ऑफ ॲसेरेटिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्याचे प्रकार. फर्स्ट, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. यालाच पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य असे म्हणतात. सेकंड, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. फर्स्ट, अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्स, त्यालाच आपण होकारार्थी वाक्य असे म्हणतो. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. एक्झाम्पल, सी इज पुअर. ती गरीब आहे. ही इज ऑनेस्ट. तो प्रामाणिक आहे. सेकंड टाईप, निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य. या वाक्यात नो, नॉट, नेवर, नायदर नॉर, नथिंग, नोबडी इत्यादी नकारात्मक शब्दाचा वापर करतात. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. एक्झाम्पल, सी इज नॉट रिच. ती श्रीमंत नाही. सेकंड एक्झाम्पल, ही इज नॉट डिसऑनेस्ट. तो अप्रामाणिक नाही. टाईप सेकंड, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. या वाक्यात प्रश्न विचारला जातो. या वाक्याला क्वेश्चन असेही म्हणतात. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर करतात. एक्झाम्पल, आर यू रेडी. तू तयार आहेस का. सेकंड एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय आहे. टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्याचे प्रकार. फर्स्ट, व्हर्बल क्वेश्चन. यालाच आपण यस नो क्वेश्चन असेही म्हणतो. सेकंड, WH क्वेश्चन. फर्स्ट, व्हर्बल क्वेश्चन किंवा यस नो क्वेश्चन यालाच आपण हेल्पिंग व्हर्बने सुरू होणारे प्रश्न असेही म्हणतो. सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्नार्थक वाक्य असतात. हे प्रश्न एम, इज, आर, वाज, वेअर, कॅन, मे, हॅव, डू, डज, डीड इत्यादी हेल्पिंग व्हर्बने सुरू होतात. या प्रश्नांची उत्तरे यस किंवा नो मध्ये देता येते. फॉर्म्युला आहे हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल, डू यू प्ले क्रिकेट. तू क्रिकेट खेळतो का. सेकंड एक्झाम्पल, आर यू ईट. तुम्ही खाता का. सेकंड टाईप आहे WH क्वेश्चन म्हणजेच WH शब्दाने सुरू होणारे प्रश्न.
WH क्वेश्चन हे व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, हू, हाऊ, विच, हुज, हुम इत्यादी WH शब्दांनी सुरू होतात. या प्रश्नात माहिती विचारलेली असते. फॉर्म्युला आहे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजेच व्हर्बल क्वेश्चनच्या फॉर्म्युल्यामध्ये WH वर्ड लावला की WH क्वेश्चनचा फॉर्म्युला तयार होतो. एक्झाम्पल, व्हेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता. सेकंड एक्झाम्पल, व्हाय आर यू लेट, तू उशीर का केलास. थर्ड टाईप, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्ये. या वाक्यांना कमांड्स असेही म्हणतात. या वाक्यातून आज्ञा, विनंती, सल्ला, आदेश, प्रार्थना इत्यादी दिले जाते. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. वाक्यात सब्जेक्ट लपलेला असतो, यू दिसत नाही. फॉर्म्युला आहे वर्ब बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. एक्झाम्पल, क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत कर. ईट हेल्दी फूड, पौष्टिक अन्न खा. टर्न लेफ्ट, डावीकडे वळा. टाइप्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्याचे प्रकार. फर्स्ट, पॉझिटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. सेकंड, नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. फर्स्ट टाइप, पॉझिटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. फॉर्म्युला आहे वर्ब बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, कम हिअर, इकडे ये. सेकंड टाइप, नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. फॉर्म्युला आहे डू नॉट किंवा डोंट प्लस वर्ब बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, डोंट कम हिअर, इकडे येऊ नको. फोर्थ टाइप, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. या वाक्याला एक्सक्लेमेशन असेही म्हणतात. या वाक्यातून आनंद, दुःख, भीती अशा भावना व्यक्त होतात. या वाक्याची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने होते. या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क देतात. एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल डे इट इज, किती सुंदर दिवस आहे. सेकंड एक्झाम्पल, हाऊ हॅपी दे आर, ते किती आनंदी आहेत. टू टाइप्स ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्याचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट पॅटर्न, व्हॉटने सुरू होणारे वाक्य. फॉर्म्युला आहे व्हॉट प्लस ए ऑब्लिक एन प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेशन मार्क. एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज, काय सुंदर चित्र आहे. सेकंड एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज, किती सुंदर फूल आहे. सेकंड पॅटर्न, हाऊने सुरू होणारे वाक्य. फॉर्म्युला आहे हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह ऑब्लिक ॲडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेशन मार्क. एक्झाम्पल, हाऊ क्लेवर सी इज, ती किती हुशार आहे. सेकंड एक्झाम्पल, हाऊ फास्ट द कार रन्स, गाडी किती वेगाने धावते. अशा पद्धतीने आज आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स हा भाग अभ्यासला आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.